या ठिकाणचे आपण दृश्य पाहतोय मोठ्या प्रमाणामध्ये चारही बाजूने मराठा समाज या ठिकाणी एकवटलेला आहे। आजच्या या मनोज जरांगे यांनी काल ज्या मागण्या केल्या होत्या त्या मागण्या आता पूर्णपणे होत आहेत का हे पाहणं महत्त्वाचं आहे। प्रामुख्याने काल जर आपण पाहिलं तर मराठा समाजातल्या 54 लाख लोकांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत। वाटप करा, नोंद नेमकी कोणाची ही माहिती करायचं असेल तर ग्रामपंचायतीला नोंदी मिळालेले कागद बाहेरच्या भिंतीवर चिकटवण्यास सांगा। अशा जवळपास 9 मागण्या त्यांना काल केल्या होत्या। त्या मागण्या आता आपण पूर्ण होत आहेत हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। आजचं मुख्यमंत्र्यांचं भाषण असेल किंवा जरांगेंचं भाषण असेल ते अतिशय महत्त्वाचं राहणार आहे। सुरुवातीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस पिऊन मनोज जरांगे आपलं उपोषण मागे सोडतील। काल 11 वाजता सकाळी त्यांना उपोषणाला सुरुवात केली होती। पाणी देखील घेणार नाही अशा पद्धतीची त्यांची भूमिका होती। काल संध्याकाळी त्यांनी स्पष्ट केलं होतं की जर मागण्या माझ्या नाही तर मात्र आपण या ठिकाणाहून थेट आझाद मैदानाला जाणार आहोत। सध्या वाशीच्या या शिवाजी पुतळ्याच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या सभेला आता सुरुवात होणार आहे। ज्या 37 लाख लोकांना प्रमाणपत्र दिली आहेत त्यांची माहिती आम्हाला द्यावी, तो डेटा आम्हाला द्यावा असं देखील त्यांना म्हटलेलं आहे। सध्या आपण पाहतोय की सर्व जे या संपूर्ण आंदोलनाच्या दरम्यान शिष्टमंडळ म्हणून काम करणारे सुमित भांगे सर असतील किंवा इतर अनेक वेगवेगळ्या खात्यातले जे पदाधिकारी असतील ते देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। काही वेळापूर्वी दीपक केसरकर देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। दीपक केसरकर काल रात्री मनोज जरांगे यांच्याशी चर्चेला आले होते। त्यांना जवळपास 1 तास चर्चा केली। चर्चेच्या माध्यमातून त्यांना मनोज जरांगे आज सकाळी 8 वाजता उपोषण सोडणार आहेत। आता साधारण 9:15 वाजायला आलेले आहेत। 10 वाजता खऱ्या अर्थाने सभेला सुरुवात होणार आहे आणि या सभेमध्ये मनोज जरांगे आंदोलन मागे घेण्याची शक्यता दाट वर्तवली जाते। त्या संदर्भामध्ये मनोज जरांगेंनी ज्या मागण्या केल्या होत्या त्या मागण्यांचा जो GR आहे तो GR या ठिकाणी मनोज वाचून दाखवला जाईल आणि त्यानंतरच ज्यूस घेऊन मनोज जरांगे आपलं उपोषण मागे घेतील असं देखील सांगितलं जातंय। सध्या मनोज जरांगे नेमकं काय बोलणार हे ऐकण्यासाठीच लाखोंचा जनसमुदाय या ठिकाणी पोहोचलेला आहे। काल खरं तर आझाद मैदानामध्ये अर्धाहून जास्त लोकसंख्या काल तिथं पोहोचली होती, आंदोलक पोहोचले होते आणि त्यांचं असं म्हणणं होतं की या ठिकाणाहून मनोज जरांगेंना भाषण करावं। मात्र मुंबईची अडचण पाहता प्रशासनाच्या वतीनं त्यांना विनंती करण्यात आली की त्यांना मुंबईमध्ये नेता नवी मुंबईमध्ये जावं। आपण पाहतोय आता कोणत्याही क्षणी मनोज जरांगे या ठिकाणी येतील। हजारो मराठा युवक या ठिकाणी मोठ्या संख्येनं आपल्याला दिसत आहेत। या ठिकाणी सगळे आपल्याला पाहायला आपल्याला मिळत आहेत। या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला जाणार आहे आणि त्यानंतर सभेला सुरुवात होणार आहे। मनोज जरांगे या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्यांच्या बरोबर काल रात्रीपासूनच मोठ्या प्रमाणात आपण पाहतोय समोर जवळपास 6 ते 7 JCB लावण्यात आलेले आहेत आणि त्या JCBच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये फुलांची